आता तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। राज्य वाहतूक विभागाकडून वाहतुकीची नियमावली आता जाहीर करण्यात आली आहे। पासून दुचाकी स्वारांसाठी नवे नियम लागू करण्यात येणार आहेत। नियम भंग करणाऱ्यांवर दंडाची कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। नियम मोडले लायसन्स रद्द करण्याची तरतूद करण्यात येणार आहे। वाहन चालक किंवा पालकांना 25,000चा दंड आकारला जाईल। आता वाहतुकीचे नियम मोडल्यास थेट बँकेमधून दंड वसुली होणार आहे। 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून सरकारच्या माध्यमातून 2 चाकी वाहनांसाठी आता नवीन नियम लागू केले आहेत। वाढलेल्या अपघातांना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे कडक पाऊल उचलल्याचं सांगण्यात आलं आहे। आता दंडाची रक्कम पूर्वीपेक्षा 10 पटीने जास्त असणार असल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे आणि जो काय तुम्हाला दंड लागेल तर तो डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यामधून ऑनलाईन पद्धतीने आता कट केला जाणार आहे। अशा प्रकारचा कडक नियम सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आला आहे। त्यामुळे आता तुम्ही जर स्प्लेंडर गाडी तुमची असेल किंवा शाईन गाडी तुमच्याकडे असेल, युनिकॉर्न गाडी किंवा कोणत्याही प्रकारची जर स्कूटी जर तुम्ही वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। जर करता यामधील एक जरी नियम तुम्ही आता मोडला तर डायरेक्ट ऑनलाईनच्या माध्यमातून तुमच्या बँकेतून हा दंड आता डायरेक्ट वसूल केला जाणार आहे। येणाऱ्या नवीन वर्षाच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा नियम या ठिकाणी लागू केला जाईल असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। यामधील पहिला नियम जर तुम्ही मोडला तर आता इथून पुढे तुम्हाला 1,000 रुपयांचा दंड आता लागणार आहे। त्यानंतर दुसरा नियम जर तुम्ही इथून पुढे जर मोडला तर तुम्हाला 2,000 रुपयांचा दंड वसूल केला जाईल। त्यानंतर तिसरा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 5,000 रुपयांचा दंड आता या ठिकाणी वसूल केला जाईल। त्यानंतरचा 4 नंबरचा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड आणि 5व्या नंबरचा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 25,000 रुपयांचा इतका भला मोठा दंड आणि 6 महिन्याचा तुरुंगवास आता सरकारच्या माध्यमातून कडकपणे लावण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला तुमची 2 चाकी गाडी असेल तर खूप लक्ष देऊन आणि काळजीने इथून पुढे चालवावी लागणार आहे। कोणकोणत्या नियमांचे पालन तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला काय काय काळजी घ्यावी लागणार आहे, सविस्तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहून घेऊया। जानेवारीमध्ये दुचाकीवर 5 नवीन नियम लागू। राज्य सरकारच्या माध्यमातून दुचाकी चालकांसाठी म्हणजेच मोटरसायकल आणि ती कोणत्याही प्रकारची मग स्कूटी पण असेल, म्हणजे यामध्ये स्प्लेंडर गाड्या असतील, तुमच्या शाईन गाडी वापरत असाल, युनिकॉर्न गाडी असेल, ज्युपिटर असेल, ॲक्टिवा असेल, तर अशा प्रकारच्या दुचाकी ज्यांच्या घरामध्ये आहे त्यांच्यासाठी 5 नियम आता लागू करण्यात आले आहेत। नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून सर्वांसाठी आता हे नियम लागू होणार आहेत। 2 चाकी वाहन चालकांसाठी नवीन 5 नियम आता सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आले आहेत। यामधील पहिला नियम जर तुम्ही मोडला तर ते मोडल्यास तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड तुमच्याकडून आता या ठिकाणी वसूल केला जाणार आहे। दुसरा नियम जर तुम्ही मोडला तर 2,000 रुपयांचा दंड आता सरकारच्या माध्यमातून तुमच्याकडून आता या ठिकाणी वसूल केला जाणार आहे। तिसरा नियम जर तुम्ही मोडला तर 5,000 रुपयांचा दंड तुमच्याकडून वसूल करण्यात येणार आहे। चौथा नियम जर तुम्ही मोडला तर 10,000 रुपयांचा दंड तुमच्याकडून या ठिकाणी आता वसूल केला जाणार आहे। जर 5व्या नियमाचे तुम्ही उल्लंघन केलं तर मित्रांनो तब्बल तुम्हाला 25,000 रुपयांचा दंड तुमच्याकडून आता या ठिकाणी वसूल केला जाणार आहे आणि 25,000चा दंड तर तुम्हाला वसूल केला जाणार आहे आणि 3 महिन्यांची जेल सुद्धा या नियमाचं उल्लंघन केलं तर तुम्हाला या ठिकाणी बसणार आहे। आता बघा 5वा नियम सगळ्यात कडक आहे। ज्या नियमाचे तुम्ही जर उल्लंघन केले तर तुम्हाला 25,000 रुपये दंड आणि 3 महिन्यांची जेल सुद्धा होणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे 2 चाकी वाहन म्हणजेच तुमच्याकडे मोटरसायकल कोणत्याही प्रकारची असेल तर ती स्प्लेंडर गाडी असेल किंवा शाईन असेल, युनिकॉर्न असेल किंवा स्कूटी असेल, ॲक्टिवा वगैरे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि या नियमांचं पालन नक्की करा। आता बघा सरकारने सांगितलंय आता या नियमामध्ये मोठे बदल आता झालेले आहेत। नवीन वर्षाच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे नियम आता लागू होत आहेत आणि अतिशय काटेकोरपणे इथून पुढे वाहन चालकांची आता तपासणी ठिकठिकाणी या ठिकाणी होणार आहे। म्हणजे सिटीच्या ठिकाणी राहत असाल तर चौकात तुम्हाला ट्रॅफिक हवालदार RTO तुम्हाला
1 जानेवारी पासून आता आलेले दिसतील। नियम कडक झाल्यामुळे आता तुमची कसून चौकशी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व दंड तुम्हाला ऑनलाईन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आता तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून आता थेट तुमच्या गाडीच्या RC बुकवर नोंदवली जाणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा दंड आता डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यामधून ऑनलाईन पद्धतीने कट केला जाणार आहे। वाढलेले अपघात पाहून या अपघातांना आळा बसवण्यासाठी म्हणजेच रोखण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या नियमांचे पालन नागरिकांनी काटेकोरपणे करावे, यासाठी हे नियम लावल्याचं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलेलं आहे। यामधील शेवटचा नियम आहे तर तो 25,000 रुपयांचा दंड यामध्ये आता नागरिकांकडून आकारण्यात येणार आहे। त्यामुळे आता कोणकोणते नियम लावलेत आता बघा, याचं पालन कसं करायचं आहे। प्रत्येक नियमाचं तुम्हाला या ठिकाणी पालन करावंच लागणार आहे। या नियमाचं पालन जर तुम्ही नाही केलं तर गाडीच्या नंबर प्लेटवरून थेट तुमच्या गाडीच्या RC बुकवर हे दंड जे आहे तर तो नोंदवला जाणार आहे। या दंडाची रक्कम तुम्हाला भरावीच लागेल, त्यातून तुमची सुटका इथून पुढे अजिबात केली जाणार नाही। हे पैसे जसं तुमचं एखादं लोन काढलेलं असेल गाडीचं वगैरे, म्हणजे कर्ज काढलेला हप्ता कसं तुम्ही फेडता तशा प्रकारे बँकेतून आता हा दंड कट झालेला तुम्हाला बँकेतून बघायला आता मिळणार आहे। त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे दंडामध्ये वाया जाऊ नयेत, म्हणजे दंडामध्ये तुमचे पैसे वाया जाऊ नयेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। मित्रांनो, अनेकदा विचार आपण करत असतो की त्याला काय होतंय, पोलीस कुठे आपल्याला पकडतात किंवा पकडलं तर 100-200 रुपये या ठिकाणी देऊन आपण सुटू, असं जर त्या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो तो जमाना गेलाय। सरकारने आता अपघात टाळण्यासाठी कॅमेरे बसवलेत आणि त्यामध्ये तुमच्या गाडीचा नंबर प्लेट स्कॅन आता होणार आहे। सरकारने आता अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी कारवाईला कडक सुरुवात केल्या। आता आधीचे दंड खूप कमी होते, आधीचे दंड मित्रांनो खूप कमी होते म्हणून आपण नियम त्या ठिकाणी पाळत नव्हतो, गांभीर्याने घेत नव्हतो। पण आता दंडाच्या रकमा इतक्या वाढवल्या आहेत की एक जरी चूक केली तर तुम्हाला हजारो रुपयांना या ठिकाणी आता भरणं भाग पडू शकतं। आणि हे सर्व दंड आता तुमच्या कॅमेऱ्यात नंबर प्लेट कैद होणार आहे, म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही। तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवर या ठिकाणी अचानक मेसेज आल्याचा पाहायला मिळणार आहे। तुम्हाला दंड आता भरावाच लागणार आहे असं सांगण्यात आलंय, कारण हा दंड बँकेच्या खात्यावरून आता डायरेक्ट कट केला जाणार आहे। म्हणजे तुम्ही सिग्नल तोडला किंवा हेल्मेट नाही घातला किंवा मोबाईलवर जर बोलला तर तुम्हाला अचानक कळणार सुद्धा नाही। इथून पुढे तुमच्या मोबाईलवर दंडाचा SMS या ठिकाणी आता येणार आहे आणि हा दंड तुम्ही जर वेळेवर नाही भरला तर पोलीस थेट तुमच्या घरी येऊन आता कारवाई सुद्धा इथून पुढे करू शकतात। बघा काय काय नियम बदललेत। आता तुमचा दंड तुम्ही ऑनलाईन जरी मारला आणि तुम्ही जर या ठिकाणी पेंडिंग दाखवलं, लवकर भरला नाही म्हणजे दंड लवकर तुम्ही भरलाच नाही तर पोलीस तुमच्या घरी आता कारवाईला सुद्धा या ठिकाणी आता येणार आहेत। चला तर मग मित्रांनो, वेळ न घालवता आपण 5 भयानक नियमामध्ये जे काय सरकारने दुचाकी चालकांसाठी बदलले आहेत तर ते नियम या ठिकाणी आता जाणून घेण्यास सुरुवात करूया, जे तुमच्या खिशाला मोठी इथून पुढे कात्री लावू शकतात। लक्षात ठेवा, 5वा शेवटचा नियम यादमध्ये आहे तर तो सर्वात जास्त धोकादायक आहे। एकदम 25,000 रुपयांचा दंड 5व्या नियमानुसार लागू होणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ 2 मिनिटे बघायचा आहे। आता बघा, सरकारने 5व्या नियमामध्ये मोठा दंड होऊ शकतो असं सांगितलंय। हा दंड होऊनच्या होऊन वरून तुम्हाला जेलची हवा देखील या ठिकाणी खावावी लागू शकते। त्यामुळे कोणता नियम आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही आता मित्रांनो बघायचा आहे। पहिला नियम मोडला तर 1,000 दंड, दुसरा नियम मोडला तर 2,000 दंड, तिसरा नियम मोडला तर 5,000 दंड आणि त्यानंतर 4 नंबरचा नियम जर तुम्ही आता मोडला तर 10,000 रुपयांचा दंड आणि त्यानंतर शेवटचा 5वा नियम जर तुम्ही मोडला तर 25,000 रुपयांचा दंड या ठिकाणी लागू शकतो। त्यामुळे आता नियम कोणकोणते पाळायचे आहेत बघा। पहिला नियम, हेल्मेट सक्तीचा नियम आता लागू केला जातोय। पहिला तुम्हाला लागू करणार होते परंतु अनेक अडचणींचा सामना करावा लागला, त्यामुळे 1 जानेवारी 2026च्या पहिल्या आठवड्यामध्ये हेल्मेट सक्तीचा नियम आहे। हेल्मेट सक्ती आता पहिला नव्हती परंतु आता हेल्मेट न घातल्यास या ठिकाणी बघा पहिला 100 रुपये दंड होता, परत त्यामुळे अनेक जण हेल्मेट आता वापरत नव्हते, त्याकडे कानाडोळा करायचे। हेल्मेट म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता तुम्हाला बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये हेल्मेट कोणच वापरत नाही, परंतु इथून पुढे हेल्मेट शिवाय तुम्ही गाडी चालवताना जर दिसलं
तर तुम्हाला थेट 1,000 रुपयांचा दंड भरावा लागेल. आता 100 रुपये पहिला दंड होता. किती होता? 100 रुपये दंड होता. हेल्मेट न घातलेल्यांनी 100 रुपये त्या ठिकाणी दंड भरायचे. पण आता जास्त करून आता 100 रुपये होता म्हणून पहिला कोण या ठिकाणी वापरत नव्हतं, आता या ठिकाणी घालत नव्हतं. पण इथून पुढे तुम्ही जर हेल्मेट न घातल्याचं सरकारला आढळलं, पोलिसांना सापडला, चुकून जर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तुम्ही जर हेल्मेट घातलेलं जर दिसलं नाही तर तुम्हाला 1,000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. आता इथेच गोष्ट संपत नाही. केवळ दंड भरून तुमची सुटका होणार नाही, तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा हेल्मेट नाही घातल्यावर 3 महिन्यांसाठी निलंबित म्हणजे सस्पेंड केलं जाणार आहे. बघा, 1,000 रुपये दंड तर तुम्हाला जाईलच, वरून लायसन्स सुद्धा रद्द 3 महिन्यांसाठी केली जाईल. बघा, सरकारच्या माध्यमातून कडक नियम लावलेत. 3 महिने लायसन रद्द झाल्यावर तुम्ही गाडीला हात सुद्धा लावू शकणार नाही आहे, कारण तुमचं 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द करण्यात येणार आहे. तुम्ही अजिबात हलक्यात या नियमाला घेऊ नका. तुम्ही खेडेगावात राहत असाल किंवा इकडे तिकडे कुठेही राहत असाल, तुम्ही गावात जर बाजाराला जरी गेला तर या ठिकाणी कॅमेरे गावागावामध्ये लावलेले दिसणार आहेत. इथून आता तुमच्या गाडीच्या नंबरवर डायरेक्ट दंडाची रक्कम तुम्हाला बँकेतून वसूल केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही खेडेगावात राहत असाल, तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल किंवा कोणत्याही क्षेत्रात राहत असाल, सर्वांना हे नियम लागू झालेत. यामधील शेवटचा 5वा नंबरचा नियम जर मोडला तर तुम्हाला 25,000 रुपयांचा दंड आणि 6 महिन्याची जेल देखील भोगावी लागू शकते. त्यामुळे 2 मिनिटांचं महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि सर्वांनी प्रत्येक नियम कोणते आहेत, कशा पद्धतीने पाळायचे आहेत हे देखील सांगणार आहे. आणि जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून तुमच्या गाडीच्या डिकीमध्ये किंवा तुमच्या खिशामध्ये 2 कागदपत्रे नवीन जरूर ठेवा, कारण ही 2 कागदपत्रे ट्रॅफिक हवालदार तुमचं या ठिकाणी नक्की आता चेक करणार आहे. त्यानंतरचा दुसरा नियम म्हणजे तुमचा वाहन विमा. गाडी चालवताना बघा, आता वाहन विम्याचं आता तुम्हाला लागणार आहे. विम्याची गाडी चालवताना तुमच्याकडे गाडीचा वैध विमा असलं हे कागदपत्र आता गरजेचं आहे. म्हणजेच व्हॅलिड इन्शुरन्स जर आता नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला थेट 2,000 रुपयांचा दंड या ठिकाणी आणि 3 महिन्यांची जेल सुद्धा होऊ शकते. अशा नियमामध्ये आता तुम्ही अडकला तर तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. विचार करा, एक कागदपत्र जवळ नसेल तर शिक्षा याची किती मोठी आहे. आपण जर त्या ठिकाणी आता पाहू शकता, आता या ठिकाणी वळून पुढच्या नियमाकडे आता बघणार आहोत. आपल्याकडे काही जण असे पण असतात की रोजच्या घाई गडबडीमध्ये काय करतात की आता त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार आहे. बघा, गडबडीत ही चूक करायची अजिबात करू नका. यामुळे 5,000 रुपये तुम्हाला मोजावे लागू शकतात. ते म्हणजे कुठला नियम आलाय बघा. आता हा नियम जर तुम्ही मोडला 3ऱ्या नंबरचा तर तुम्हाला 5,000 रुपयांचा दंड कोणत्या नियमामुळे होऊ शकतो नक्की बघा. आता बघा, या ठिकाणी क्रमांक 3 नंबरचा नियम धोकादायक आणि बेजबाबदारपणे गाडी चालवणे. यात मुख्य 2 गोष्टी येतात. गाडी चालवताना या ठिकाणी तुम्ही मोबाईल फोनवर या ठिकाणी बोलणे, ट्रॅफिक सिग्नल अचानक तोडणे. कल्पना करा, तुम्ही ऑफिसमधून दमून बागून घरी निघाला आहात, रस्त्यावर भरपूर ट्रॅफिक आहे, तुमचं लक्ष पूर्णपणे रस्त्यावर आहे आणि त्याच वेळी तुमच्या खिशातला या ठिकाणी मोबाईल रिंग वाजते. म्हणजेच कोणीतरी तुम्हाला कॉल करतं, तुम्हाला घरातले असू द्या किंवा कोण तर या ठिकाणी घरातून फोन येतो, काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून तुम्ही एका हाताने गाडी चालवता आणि दुसऱ्या हाताने मोबाईल या ठिकाणी काढता आणि हेल्मेटच्या आतून बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता, परंतु कॅमेऱ्यात हे सर्व आता कैद होत असतं. तुम्हाला 5,000 रुपयांचा दंड इथून पुढे अशामुळे आता भरावा लागू शकतो. त्यामुळे पुढचा शेवटचा नियम जो आहे तो पण तुम्हाला सांगणार आहे. तो म्हणजे 25,000 रुपये तुम्हाला भरावा लागणार आहे. तो कोणता आहे ते तुम्हाला कशा पद्धतीने पाळायचं आहे हे तर मित्रांनो लगेच आता बघणारच आहोत. परंतु पुढचा जो तुम्हाला आता सांगताय तो 5,000 रुपये दंडाचा नियम आहे. तो म्हणजे तुम्हाला फोनवर बोलणं आता इथून पुढे टाळावंच लागणार आहे. म्हणजे हेल्मेटच्या आतमध्ये मोबाईल घालून जर तुम्ही फोनवर बोलत असाल तर किती रुपये दंड आहे? 25,000 रुपयांचा दंड या ठिकाणी आता तुम्हाला लागणार आहे. म्हणजे 25,000चा दंड तुम्हाला पुढचा आहे. परंतु आता हा जो नियम आहे तर तो तुम्हाला 5,000 रुपयांचा दंड या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लागणार आहे. धोकादायक नियम आहे. एकदा शास्त्रज्ञांच्या मते काय झालं की आता मोबाईलवर तुम्ही बोलल्यामुळे आपलं लक्ष रस्त्यावरून 50% पेक्षा जास्त विचलित होतं.
जो फोन आलाय त्याकडे सगळं लक्ष तुमचं असतं आणि रस्त्यावर आपली गाडी चालवताना लक्षच राहत नाही। त्यामुळे या चुकांसाठी आता त्या ठिकाणी पहिला 500 रुपये दंड होता म्हणून आपण घाबरत नव्हतो, बिनधास्तपणे या ठिकाणी गाडीवर जाताना फोनवर बोलतो होतो, परंतु आता हे 5000 रुपये दंड तुम्हाला मोजावे लागू शकतात। या ठिकाणी बघा, आता पहिला 500 रुपये दंड होता त्यामुळे आपण सिरियसली घेत नव्हतो, बिंदास वागत होतो, फोनवर बोलत होतो। रस्त्यावर जास्त करून जाताना येताना काही जण फोनवर बोलत असताना तुम्ही पाहिला पण असेल, पण आता सरकारने थेट आता 10 पटीने दंड वाढवलाय। मोबाईलवर बोलताना किंवा सिग्नल तोडताना तुम्ही जर इथून पुढे आढळला तर 5000 रुपयांचा दंड आरसी बुकवर इथून पुढे मित्रांनो आता लागणार आहे। परंतु तुम्ही हे विसरू नका की एका क्षणाच्या चुकीसाठी मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागणार आहे। हे नक्कीच तुम्हाला आता तुमच्या खिशाला अजिबात परवडणार नाही। त्यामुळे पुढच्या वेळी जर मोबाईलची रिंग वाजली किंवा सिग्नल लागला तर 5000 रुपयांच्या दंडाची आठवण नक्की ठेवा। आता चौथा नियम आहे जिथे दंड तुम्हाला दुप्पट होतोय। चौथा नियम आहे तो म्हणजे 10,000 रुपयांचा दंड तुम्हाला लागणार आहे। तुमचा किस्सा रिकामा सुद्धा होऊ शकतो। तसेच तुमच्यावर हा नियम जर मोडला तर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो। तुमच्या या ठिकाणी आता गुन्हा देखील दाखल होऊ शकतो, म्हणजे तुमच्या नावावर एक असा डाग कायम लागू शकतो जो आयुष्यभर पुसला जात नाही। नियम क्रमांक 4, दारूच्या नशेत किंवा कोणत्याही अंमली पदार्थाच्या नशेत तुम्ही गाडी जर चालवत असाल तर आता सावधान व्हा। पोलिसांच्या हाती तुम्ही जर अशा वेळी लागला तर काय होतं नीट समजून घ्या। पहिल्यांदा जर तुम्ही गाडी चालवताना दारू पिऊन सापडला तर गुन्ह्यात या सापडला तर तुम्हाला थेट 10,000 रुपयांचा दंड आणि 6 महिन्यापर्यंत तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागू शकतो। हे फक्त दंडावर किंवा तुरुंगवावर थांबत नाही तर तुमची गाडी देखील आता जप्त या ठिकाणी होऊ शकते। आता बघा, तुम्ही जर दारू पिऊन गाडी चालवला तर गाडी जप्त होऊ शकते, 6 महिन्याचा तुरुंगवास होऊ शकतो, कोर्ट कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतात, तुमचा वेळ आणि पैसा प्रतिष्ठा सगळं पणावं लागू शकतं। विचार करा, तुमच्याजवळ एखादा अपघात झाला आणि तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील यामुळे दाखल होऊ शकतो आणि त्यामुळे एक चूक तुमच्या कुटुंबाचं आयुष्यभरासाठी उद्ध्वस्त करू शकते। पण हा कायदा इथंच थांबत नाही। जर दुसऱ्यांदा गाडी पिऊन तुम्ही जर गाडी चालवताना दिसला, म्हणजे दुसऱ्यांदा जर गाडी पिऊन चालवताना तुम्ही सापडला, म्हणजे एकदा पकडून सुद्धा तुम्ही सुधारला नाही तर परत दारू पिऊन गाडी चालवताना सापडलं तर कायदा तुमच्यासाठी आता एक सराईत गुन्हेगार म्हणून पाहतो। मग शिक्षा अजून कठोर होते आणि दुसऱ्यांदा जर असं पकडलं तुम्हाला तर 15,000 रुपयांचा दंड तुमच्याकडून आता या ठिकाणी वसूल केला जाऊ शकतो। आणि इथेच थांबत नाही, त्यावरून तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा देखील 2 वर्षापर्यंत वाढवली जाऊ शकते। 2 वर्षांचं जेल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो होऊ शकतं। आता तुमच्या नोकऱ्यांचं काय होणार, तुमच्या कुटुंबांचं मग काय होणार, समाजात तुम्हाला मान राहील का? बघा, तुमच्या दारूचा एक ग्लास तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो। त्यामुळे हे नियम सरकारने तुमच्यासाठी कडक आता केले आहेत। त्यामुळे मित्रांनो, मजा करा, तुम्ही काय पण करा, पण गाडीची चावी आणि दारूचा ग्लास या 2 गोष्टी एकत्र या ठिकाणी कधीच तुम्ही आता घेतलं नाही पाहिजे। आता पुढच्या नियमाकडे वळूयात, तो म्हणजे सुरुवातीला आपण वाट बघत आहात ती म्हणजे शेवटचा नियम कोणता आहे हे ऐकल्यावर या ठिकाणी तुमच्या खालची पायाखालची वाळू सरकेल। आता बघा 5वा नियम कोणता आहे। पालकांसाठी नियम आहे, पालकांच्यासाठी 5वा नियम आहे। तो नियम ज्याची शिक्षा आहे तब्बल 25,000 रुपये दंड, तुम्हाला 3 महिन्यांची जेल सुद्धा होऊ शकते। 25,000 दंड आणि 3 महिन्यांची जेल 5व्या नियमाचं उल्लंघन केल्याने होऊ शकते। 5वा आणि सर्वात भयंकर नियम आहे तो म्हणजे अल्पवयीन मुलांना, 18 वर्षाखालील मुलांना वाहन चालवण्यासाठी देणे। आता प्रत्येक पालकांचं आपल्या मुलावर या ठिकाणी जीवापाड प्रेम असतं। आपल्या मुलाने कोणतीही गोष्ट मागितली तर ती लगेच आता आईबाप पूर्ण करण्याचा आता त्यांचा हट्ट असतो। या ठिकाणी आपला मुलगा किंवा आपली मुलगी मोठी झाली आहे असं आपल्याला वाटतं, 10वीला गेल्यावर या ठिकाणी आपण गाडी देत असतो, परंतु याच विचारातून अनेक पालक मोठी चूक करून बसतात। आता 18 वर्षाखालील मुलांना तुम्ही जर गाडी चालवताना दिला तर या ठिकाणी तुम्हाला तब्बल 25,000 रुपयांचा दंड पालकांकडून घेण्यात येणार आहे। त्यामुळे या नियमांचं पालन तुम्ही नक्की करायचं आहे। रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलाय जो तुमच्यासाठी एक चांगलाच आहे। त्यामुळे सर्वांच्या सुरक्षेच्या कारणाने सरकारने हे नियम लागू केलेत। या नियमांचं पालन तुम्ही नक्कीच करायचं आहे व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।